भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी. इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवांसाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन, त्याही विविध कॅपॅसिटीमध्ये. त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलो, 7.5 किलो व 10 किलोमध्ये, तर सिल्वर रिफाईन मशीन 10 किलो, 20 किलो, 50 किलो व 100 किलोमध्ये उपलब्ध. मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत. प्युरिटी गॅरंटी 9995 ते 9999. मशीनमध्ये वापरणारे पंप, मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या, उच्च तसेच इम्पॉर्टंट क्वालिटीचे. पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन. सिल्वर रिफायनरी प्लांटमध्ये नायट्रिक ॲसिडची रिकव्हरी करणारा स्क्रबर. 24/7 सर्व्हिस गॅरंटी. अनुभवी व विश्वासू स्टाफ. आपत्कालीन सुविधा व सर्व्हिससाठी राखीव स्टाफ. फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या 50% ॲडव्हान्सवरती मशीन इन्स्टॉलेशन. आमच्या शाखा अहमदाबाद, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, लखनौ, नवी दिल्ली व कोलकाता येथे. आजच संपर्क करा. इरा कॉर्पोरेशन, पुरुषोत्तम पांढरे, 92 65 12 64 84 व पूनम मोरे 93 72 87 35 04. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लोकसभा निवडणूक निकाल जवळ येईल तसे त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. विधानसभेसाठी रस्सीखेच असलेल्या पाटील आणि बाबर गटातही अनेक उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकालानंतर निकाल काहीही येवो, पण महायुतीमध्ये असलेल्या पाटील आणि बाबर गटात मात्र जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. तो खासदार संजय काका पाटील यांना तालुक्यातून कुणी लीड दिले यावरून. कारण दोन्ही युवा नेते खासदार संजय काका पाटील यांच्या मंचावर दिसले असले तरी कार्यकर्ते मात्र उघडपणे विशाल पाटील यांच्या रॅलीत दिसले. त्यामुळे निकालानंतर मात्र दोन्ही युवा नेत्यांची लीडवरून पंचायत होऊ शकते. विधानसभेला युवा नेते सुहास बाबर व ॲडव्होकेट वैभव पाटील दोघेही महायुतीत असल्याने तिकीट वाटपासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. महाविकास आघाडी लोकसभेला मिळणाऱ्या यशामुळे विधानसभेलाही एकत्र लढणार हे नक्की असल्याने महायुतीलाही वेगळे लढून चालणार नाही. त्यामुळे खानापूर आटपाडी विधानसभेला युवा नेते सुहास बाबर व वैभव पाटील यांच्याबरोबर आमदार गोपीचंद पडळकर हे तिघेही उत्सुक असणार आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. आणि महायुतीने या तिघांमधील एकाला उमेदवारी दिली तर राहिलेले दोघे नाराज होणार हे नक्की असल्याने खानापूर आटपाडीसाठी महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि लोकसभेचा अनुभव पाहता विधानसभेलाही उमेदवारी मागून नाही मिळाली तर बंडखोरी किंवा पक्षबदल ठरलेलाच असल्याची ही मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाबर गट, पाटील गट व पडळकर गट या तिघांमधला संघर्ष अटळ असणार आहे. त्यामुळे लोकसभेला विशाल पाटील यांच्यासाठी बाबर आणि पाटील गटाचे एकत्र आलेले कार्यकर्ते विधानसभेला मात्र एकमेकांसमोर असणार आहेत का त्यांची वेगळी आघाडी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी लोकसभेपेक्षा विधानसभेचा संघर्ष मात्र जोरदार असणार एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.